नमस्कार अमरावती. अमरावती शहरातील गडगडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचा महापूर उसळला आहे. पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनाकरिता मोठी गर्दी केली होती. महिलांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर संस्थांच्या वतीने उन्हापासून बचाव होण्याकरिता शामियानांची सोय करण्यात आली. एका रांगेत उभे राहून हजारो भाविकांनी महादेवांच्या पिंडीची पूजा अर्चना केली. ढोल ताशे आणि बँजोच्या तालावर वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले. फटाक्याच्या आतिषबाजीत महादेवांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्री महादेवांच्या वेशभूषेत युवकांनी आनंदोत्सव साजरा केला, तर महारुद्र डमरू पथकाने डमरू वादनाचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. हर हर महादेवांच्या जयघोषात संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे. माझं नाव अमोल गणेशराव दरेकर आणि इथे महाशिवरात्रीचा उत्सव आम्ही साजरा करतो आणि सर्व भावी भक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि अमरावती शहरामध्ये महाशिवरात्री पर्वावर प्रसन्नमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे. गडगडेश्वर मंदिर, तसेच कोंडेश्वर आणि तपोनेश्वर अशा बऱ्याच ठिकाणी भावी भक्तांची अपार गर्दी राहते. आणि ते एक श्रद्धा आमची की आम्ही या दिवसावर साजरा करतो. आणि ते आम्ही या दिवसावर पालखीसुद्धा काढतो. आम्ही 4 वाजता इथून पालखी प्रस्थान होते. वडाळीमध्ये परिक्रमा राहते पालखीची. इकडे म्हणजे आजच्या दिवशी प्रसन्नमय वातावरण राहते. सर्व शंकरजींना प्रसन्न असं वातावरण निर्मिलित होते आणि त्या ठिकाणी सर्व भावी भक्त म्हणजे दर्शनासाठी गर्दी होते. सर्वच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे शंकर आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. त्याच्यामुळे हे महाशिवरात्री असा पर्व निर्माण म्हणजे याचा आपण उत्सव साजरा करतो. आपण इथे पण सर्व भावी भक्तांची आस्था असते. सर्वजण दर्शनाला जसं जवळ पडते तिथे जाते. कोंडेश्वर आहे, तपोनेश्वर आहे आणि वडाळीतलं सर्वात जुनं मंदिर आहे महादेव मंदिर. त्या ठिकाणी वडाळीतले सर्व भावी भक्ती इथं सगळेजण जुळतात सर्वजण इथे.